वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो, तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. बांधवांनो, आपला देश पारतंत्र्यात असताना देशातील छोट्या छोट्या राज्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीला सुरुवातीपासूनच विरोध केला. 1857 मधील भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या 3 दशकांपूर्वीच 1824 मध्ये कर्नाटकातील कित्तूर राज्याची शूर राणी चेन्नम्मा हिनं ब्रिटिशांच्या विरोधात निकराचा लढा दिला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सुरुवातीच्या काही महिला राज्यकर्त्यांमध्ये राणी चेन्नम्माचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. या भागात आपण घेऊयात वीरांगना राणी चेन्नम्मा हिनं ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या रोमांचकारी लढ्याची माहिती. चेन्नम्मा हिचा जन्म कर्नाटकातील सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील काकती या छोट्याशा गावात लिंगायत समाजातील सरदार कुटुंबात झाला. लहानपणापासूनच धाडसी असलेल्या चेन्नम्मा हिला घोडस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजीची विशेष आवड होती. तिचे वडील सरदार धुलप्पा आणि आई पद्मावती यांनी चेन्नम्मा हिला एखाद्या राजपुत्राप्रमाणे शस्त्रास्त्र आणि युद्धकौशल्याचं प्रशिक्षण दिलं. चेन्नम्मा 15 वर्षाची असताना गावकऱ्यांच्या रक्षणासाठी तिनं एका वाघाची शिकार केली. तिचं हे धाडस पाहून कित्तूरचा राजा मल्लसर्जा देसाई यानं धुलप्पा यांच्याकडं चेन्नम्मा हिच्याशी विवाह करण्याची मागणी केली. काही दिवसातच 1793 मध्ये तिचा विवाह बेळगावच्या कित्तूरच्या देसाई राजघराण्यातील या राजा मल्लसर्जा याच्याशी झाला आणि चेन्नम्मा कित्तूरची राणी झाली. राणी चेन्नम्मा हिला आयुष्यात अनेकदा वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं. तिचा पती राजा मल्लसर्जा याचा 1816 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तिनं राज्यकारभार हाती घेतला. मात्र ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीनं कित्तूरचं राज्य हिसकावण्याचा प्रयत्न केला. 1823 मध्ये राणी चेन्नम्मा हिनं मुंबई प्रांताचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांना पत्र पाठवून तिच्या केसची बाजू मांडली. रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत कित्तूरचं रक्षण करीन. ब्रिटिश कंपनीनं राज्यात हस्तक्षेप न करणं त्यांच्या हिताचं आहे असा इशारा तिनं पत्राद्वारे दिला. परंतु तिची विनंती फेटाळण्यात आली. त्याच दरम्यान 1824 मध्ये तिचा एकुलता एक मुलगा रुद्रसर्जा याचंही आजारपणात निधन झालं. अस्थिर झालेलं कित्तूरचं राज्य टिकवणं आणि ब्रिटिशांपासून त्याचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर आली. तिनं मोठी राणी रुद्रम्मा हिचा मुलगा शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याला गादीवर बसवलं. शिवलिंगप्पा याला उत्तराधिकारी बनवलं. मात्र राणीची ही चाल ब्रिटिशांनी मान्य केली नाही. त्यावेळच्या ब्रिटिशांच्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स या धोरणानुसार दत्तक पुत्रांना राज्य करण्याचा अधिकार नव्हता. अशी परिस्थिती निर्माण झाली की ते राज्य ब्रिटिश आपल्या साम्राज्यात सामावून घेत असत. त्या धोरणानुसार ब्रिटिशांनी शिवलिंगप्पा याला पदावरून हटवण्याचे आदेश दिले. कित्तूरचं राज्य धारवाडचे जिल्हाधिकारी सेंट जॉन ठाकरे याच्या अखत्यारीत आलं. मिस्टर चॅपलिन हा तत्कालीन आयुक्त होता. ब्रिटिशांनी कित्तूरच्या किल्ल्याला वेढा टाकला. राणीला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आलं. राणी चेन्नम्मा हिनं इंग्रजांचा आदेश मानण्यास नकार दिला. येथूनच तिचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरू झाला. राणी चेन्नम्मा हिनं ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध पुकारलं. ब्रिटिशांनी 20,000 सैनिक आणि 400 पेक्षा अधिक बंदूकधारी मद्रास नेटिव्ह आर्टिलरीच्या 3ऱ्या तुकडीचे सैनिक एकत्र केले. मात्र चेन्नम्मा हिनं युद्धाची रणनीती आखून ऑक्टोबर 1824 मध्ये एक दिवस अचानक ब्रिटिशांवर हल्ला केला. या युद्धाच्या पहिल्या हल्ल्यात ब्रिटिश सैन्याचं मोठं नुकसान होऊन त्यांना माघार घ्यावी लागली. कलेक्टर सर जॉन ठाकरे आणि राजकीय एजंट युद्धात मारले गेले. राणी चेन्नम्माचा सरदार अमातूर बल्लप्पा याच्या चालीमुळं बलाढ्य ब्रिटिश सैन्याचे हे अधिकारी ठार झाले. चेन्नम्मानं सर वॉल्टर इलियट आणि स्टीव्हन्सन
या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांना ओलीस ठेवलं. ब्रिटिशांनी मनधरणी केल्यावर राणी चेन्नम्मा हिनं आयुक्त चॅपलेन याला समज देऊन इलियट आणि स्टीव्हन्सन या दोघांना सोडून दिलं. हा तह करून त्यांना सोडल्यावर युद्ध थांबेल असा राणीचा समज होता, परंतु चॅपलेन यानं नंतर अधिक जोरदार तयारीनं युद्ध सुरू ठेवलं. या दुसऱ्या हल्ल्यात सोलापूरचा उपजिल्हाधिकारी थॉमस मुनरो याचा पुतळा मुनरो हा मारला गेला. राणी चेन्नम्मानं तिचा सेनापती सांगोली रायण्णा याच्या मदतीनं निकराचा लढा दिला, परंतु अखेर ब्रिटिशांनी तिला पकडलं. राणीला बैलहोंगल किल्ल्यातील तुरुंगात डांबण्यात आलं. त्यानंतरही सांगोली रायण्णा यानं गनिमी काव्यानं युद्ध सुरू ठेवलं होतं. इकडे तुरुंगात असलेली राणी चेन्नम्मा हिची प्रकृती खालावत गेली. ब्रिटिशांना जेरीस आणणारी वीरांगना राणी चेन्नम्मा हिनं ब्रिटिशांच्या कैदेत असताना 5 वर्षानंतर 21 फेब्रुवारी 1829 या दिवशी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिशांच्या विरोधात शौर्य गाजविणाऱ्या पहिल्या काही महिला शासकांमध्ये कित्तूर सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या राणी चेन्नम्मा हिला कर्नाटकात लोकनायक म्हणून स्मरणात ठेवलं जातं. तिच्या पहिल्या विजयाच्या सन्मानार्थ दरवर्षी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकात कित्तूर महोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या चेन्नम्मा हिचं नाव केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशभरात आदरानं घेतलं जातं. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील कित्तूर येथील राजमहाल आणि अन्य वास्तू वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.